तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे सुष्मिताच्या ब्लॉगमध्ये। तर तुम्हाला खूप जास्त आमचा प्रँकचा ब्लॉग आवडलेला आहे, तर ते व्ह्यूज आणि कमेंट्सवरनं तर कळून गेलेलंच आहे। तितकंच प्रेम ह्या सुद्धा ब्लॉगला द्या। आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा। तर चला, आजचा ब्लॉग कॅप्शनवरनं तुम्हाला कळून गेलंच असेल, तर आम्ही चाललोय मुंबईला। तर मुंबईला कशासाठी चाललोय हे अजून डिसाईड नाहीये। तिथे गेलं तुम्हाला डायरेक्ट आता ब्लॉगमध्येच दिसेल, कारण आत्ताच जर मी सांगून दिलं तर त्याची एक्साइटमेंट सगळी निघून जाईल। तर चला, तुम्ही ब्लॉग कंटिन्यू करा। तिथं आमची मिसळ पाव आलेला आहे, या खाऊन। तर आता निघाले मुंबईला। आमचे आहो खूप स्मार्ट दिसत आहेत, हँडसम दिसत आहेत। मस्त मिसळ पाव खाऊन झालेला आहे। आता परत जर्नी स्टार्ट। खूप मोठा रस्ता चुकलेले आहेत। मी चुकलो शाबास। आणि माझा मॅप बघणारी सुष्मिता होती। माझा मॅप बघणारी ऍक्च्युली मॅप खूप इथं मुंबईला आल्यानंतर खूप असं कळत नाहीत रस्ते। अचानक आल्यानंतर मध्येच रोड असे स्प्लिट होत आहेत, आणि ते स्प्लिट झाले तर असे स्प्लिट होत आहेत की डायरेक्ट वरती ब्रिज, नाही तर डायरेक्ट खाली रोड, आणि ब्रिजवर गेले की पटकन ब्रिज काही संपत नाही। अशा प्रकारे आम्ही खूप मगासपासून 2 वेळा रस्ता चुकलो, आणि एकाच ठिकाणावर आम्ही सारखं गोल गोल फिरतो, आणि त्याचे जबाबदार पूर्णपणे आमचे आहो आहेत। शाबास। येस, मी बरोबर सांगते, पण आपली गाडी काही हळू चालत नाही। अचानक आल्यानंतर तुम्ही सांगा, मी तरी काय करणार ना, बरोबर की नाही हो? बरोबर आहे। ते रस्ता चुकतात, मी नाही। मी बरोबर सांगते, पण आता मी तरी काय करणार? डायरेक्ट अचानक समोर आल्यावर कसं सांगणार? मग बघावं लागतं, अरे वरती का खाली? इथं असे रस्ते आहेत की खाली पण वरती पण, आणि प्लस दुसरीकडे पण। त्यामुळे आता नाही का तू म्हणली का वरती, मी पहिले खाली जाणार म्हणजे उलटा करणार आहे का तुम्ही? बर, ठीक आहे। आणि आता आम्ही रस्ता चुकलो, पण खूप चांगली गोष्ट झाली, कारण इथं मुंबईचा IT पार्क बघायला भेटला। हा, मुंबईचा IT पार्क बघायला भेटला। आणि मुकेश अंबानी कल्चरल सेंटर पण इथे हे ते। ओ भाई इथं मग मी दाखवते। नाही दिसणार ते, आपल्याला राईटला जायचं, ते लेफ्टला आहे। ओके। आणि इथं खूप छान मोठे बिल्डिंग आहे, तुम्हाला दाखवते। समोर काय लेफ्टला जायची का? मग लेफ्टला नसल। ओ, जिओ वर्ल्ड सेंटर। भाई तू सांगतो मी राईट आहे इथून। बँक ऑफ अमेरिका, जी नावं अशी ज्यांना मी अशी जॉबसाठी अप्लाय करायची असते, सगळे कंपन्या मला अशा समोर दिसत आहेत। सगळे म्हणतायत की एकदम माझा रिझ्यूम भरून द्या तुम्ही, इथं आमची इथे काम करून। आधी तुम्ही कंपनी बघून घ्या आणि मग तुम्ही अप्लाय करा, ओके नाही? तर आता आम्ही आलेलो आहोत दादरमध्ये। तर दादरमध्ये आता आम्ही थोडं शॉपिंग करणार आहोत, थोडंसं फिरणार आहोत। मग शॉपिंग झाल्यानंतर मग बाकीच्या गोष्टी फिरणार आहोत। तसं इथं शॉपिंगसाठी खूप छान ठिकाणं आहेत। तर आधी इकडे साड्या
म्हणा, ज्वेलरी म्हणा. आता कसं मेकअपचा क्लास सुरू झाला आहे त्याच्यामुळे मला काही गोष्टी लागणार आहेत, जसं की फायनली खूप अथक प्रयत्नानंतर आम्हाला पार्किंग भेटली आणि ही खुशी माझ्या चेहऱ्यावर खूप झळकते. चला, कारण पुण्यामध्ये आपल्याला माहिती आहे कुठं पार्किंग असतं काय, पण आता मुंबईमध्ये आलोय तर मुंबईमध्ये आता कुठं पार्किंग शोधणार काय काहीच माहिती नाही आहे. तर मग आता फायनली आम्हाला पार्किंग भेटलेली आहे आणि पार्किंग भेटल्यानंतर आता आम्ही थोडंसं फिरणार आहोत मार्केटमध्ये. आणि मार्केटमध्ये थोडंसं तसं आता मेकअपचा कोर्स केला आहे म्हटल्यावर ऑब्व्हियसली मला काही साड्या किंवा लेंगे म्हणा किंवा काही लुक करायचे, तर त्याच्यासाठी मला आणि प्लस ज्वेलरी वगैरे असं सगळं काही काही लागणार आहे. खूप साऱ्या गोष्टी लागणार आहेत, कॉस्मेटिक्स लागणार आहेत. तर मग त्याच्यासाठी पण मी खास मुंबईत आलेली आहे. तर त्या थोड्या गोष्टी ज्या मला घ्यायच्या आहेत त्या मी आता घेणार आहे, शॉपिंग करणार आहे थोडी आणि मग शॉपिंग झाल्यानंतर मग फिरणार आहे. तर चला, जर माझ्या पसंतीचं मला काही भेटते का बघते. ज्वेलरी मेन आहे, ज्वेलरी खूप स्वस्त भेटते मुंबईमध्ये आणि लेंगे नंतर साडी कॉस्मेटिक खूप स्वस्त आणि होलसेल भावात भेटतं. माझ्यासाठी शॉपिंग पण करून देणार आहे. हां, यांच्यासाठी शॉपिंग करून देते. त्यांचा आमची ॲनिव्हर्सरी, त्यांची नाही माझी त्यांची, तर त्यांची माझी ॲनिव्हर्सरी आहे. तर मग आम्ही त्याची पण शॉपिंग करणार आहोत. तर चला दाखवते. तर इथून आता मार्केट सुरुवात झालेली आहे. तर अशा साड्या छान छान आणि एकदम स्वस्त वगैरे आहेत. आणि इकडे एकदम हेरिटेजवाला फील यायला लागला आहे. खूप सुंदर सुंदर साड्या आहेत. तर बघूयात आता आपल्याला कुठे काय भेटतं. लग्नासाठी पण इथं छान छान कपडे आहेत, साड्या पण तसं पुण्यात भेटतात तसंच आहे सर्व काही. बघा ही इथं चाललंय घालून बघायचं. गोल्डचा घागरा घेतलेला आहे. खूप सारे घागरे आहेत, थोडासा युनिक वाटला. चला, घेर नहीं है ना, घेर है ना मैडम, पीछे डबल लहंगा फोल्ड हुआ है. सावकाश घ्या चहा. तर अशा प्रकारे आम्ही खूप जास्त फिरून थकलेलो आहोत आणि काही ठिकाणी व्हिडिओज अलाउड नसल्यामुळे आम्ही काही व्हिडिओ जास्त काही घेत नाही आहे. पण कारण कसं शॉप्स तिथं भरपूर काय आहे, भरपूर काय खरेदी करण्यासाठी आहे. मी थोडासा अंदाज घेतला की पुण्यात आणि इथं मुंबईमध्ये काय फरक आहे नाही का, म्हणजे किती प्राईस पडतात किती नाही. तर ऑलमोस्ट पुण्यामध्ये आणि मुंबईमध्ये थोडासा डिफरन्स आहे. पण कसं बल्कमध्ये जर आपण बल्कमध्ये जर आपण कपडे घेतले तर मग फायद्याचं आहे. पण सिंगल घेतलं तर काही फायद्याचं नाही. ते मग पुण्यातच घेतलेलं फायद्याचं आहे. नाहीतर मग बल्कमध्ये उचलला स्टॉक तर फायद्याचं आहे. बाकी बघू आता आमचं खायचं आहे आम्हाला आणि त्याच्यानंतर एका ठिकाणी फिरायला जायचं आहे, जे माझं ड्रीम प्लेस आहे. आता बघू काय माहिती जातोय की नाही जातोय काय माहिती. जाणार तर नक्कीच, बघू ना जातोय की नाही. कारण ती माझ्या ड्रीम लिस्टमधली एक विश होती, ती आज कंप्लीट होते की नाही ते बघूयात. शॉपिंगचं दंडन बस मी एवढंच बघितले, घागरे वगैरे बघितले आणि ज्वेलरी थोडीफार बघितली. पण काही ठिकाणी शूटला अलाव नाही त्याच्यामुळे नाही घेतलं. तर लेट्स सी, आता आम्ही काहीतरी खातो थोडंफार. चला, तर इथं आम्ही खातोय भेळपुरीची तयारी चाललेली आहे. मग आता आम्ही भेळपुरी खाऊयात. कसं वाटतंय? छान आहे. गिरगाव चौपाटीला. तर चला चौपाटीला आम्ही आता वेगवेगळे फूड्स तुम्हाला दाखवतो काय काय. ऑब्व्हियसली जे आले असतील त्यांनी पाहिलेच असतील, पण आमच्यासोबत तुम्ही पण चौपाटीला फिरायला चला. तर आता
आता रात्रीचे वाजले 11. बिलीव्ह नाही करत आहे, मी पहिल्यांदा अशी नाईट आउटला फिरते, नाही तर मी आत्तापर्यंत कधीच नाईट आउट केलं नाही आहे. आणि आम्ही असंच अनप्लॅन करून डायरेक्ट मुंबईला आलो आहे, ते पण ध्यानीमनी नसताना. तुम्हालाही नाही तर मी ब्लॉगमध्ये सांगत असते की मी येणार आहे असं. डायरेक्ट ऑन दी स्पॉट आम्ही 2:30ला निघालो आहे आणि आता आम्ही रात्रीची मुंबई फिरणार आहे, नाईट आउट करणार आहे मुंबईमध्ये. तर चला आमच्यासोबत. तर तुम्ही बघू शकता बिल्डिंग किती मोठीच्या मोठी आहे. मोठ्या मोठ्या बिल्डिंग्स आहेत आणि शिवाय गोष्ट अशी सांगायची इथली तरी छोटंच आहे. मागासपासून तुम्हाला दाखवते. ही बघा आता, हे बघा इथं काहीच नाही. आम्ही जसे रोडने चाललोय तर इथे सगळे असे निवांत बसलेले आहेत, एकदम शांत खेळत आहेत, एन्जॉय करतात. तुम्हाला वाटतंय का तरी इथं रात्रीचे 11 वाजलेत? मला तर काहीच वाटत नाही, कारण बघा लहान लहान मुलंसुद्धा इथं खेळत आहेत. आणि खूप असं वाटतंय की जसं काय 6-7 वाजलेले आहेत आणि खेळायला आलेले आहेत असंच, नाही का, बीचला वगैरे. तर लिटरली 11 वाजून गेलेले आहेत तरी इथं केवढी गर्दी आहे. म्हणजे म्हणतात ना मुंबई कधी बंद पडत नाही, ती पूर्ण 24 तास चालूच असते त्या टाईपमध्ये. आता गिरगाव चौपाटीला आलेलं आहे, ते याच्यातनं जाऊन तिथं तुम्हाला पूर्ण समुद्रच दिसेल आणि मग इथून आपण चौपाटीला खायला जाणार आहे. तर त्याच्या वेळेस मी तुम्हाला सगळं फूड एक्सप्लोअर करेल, दाखवेल आणि मी जे खाणार आहे ते पण तुम्हाला दाखवेल. तर आहो तिकडे छान समुद्राच्या इथे तिथे छान बसले होते निवांत. त्याच्यानंतर त्यांनी माझ्याकडे पाहिलं की ही मुलगी काय करते बरं बघावं. मग त्यांना मी दिसले. तर मी इकडे ॲज युजल सगळेजणच करतात, समुद्रावर गेल्यानंतर नाव छान करतात आपलं. तर मग मलाही करायचं होतं. तर मग मी गेले आणि म्हटलं काय लिहावं असा प्रश्न पडला. आणि मग म्हटलं चला दोघांचं नाव लिहिण्यापेक्षा जे आमचं हॅशटॅग आहे स्माही ते लिहावं. तर मग स्माही लिहिलं आणि अक्षर तर छान आले, पण ते जे हार्ट काढले तो विचित्र आला आहे. थोडं इग्नोर करा, कारण ना अंदाज आला नव्हता. खूप मोठं नाव लिहिलं होतं. तर त्याच्यानंतर आता आम्ही आलो खायला. तर तुम्हाला जर्नी दाखवते, फूड स्टॉल सगळे दाखवते. तर चला. पाणीपुरीचे प्रकार, त्याच्यानंतर सर्वात जास्त इकडं पावभाजी आणि कोल्ड कॉफी आणि गोळा वगैरे त्याचे प्रकार दिसून जातील. फालुदा आणि आईस्क्रीमचे प्रकार जास्त आहेत. पाणीपुरी, पावभाजी इथं जास्त दिसेल प्रत्येक ठिकाणी. तर तुम्हाला डोसा वगैरे काय खायचं असेल, नाही डोसा वगैरे काय खायचं असेल, त्याच्यानंतर पानचे प्रकार आहेत, कुल्फीचे प्रकार आहेत, लस्सी वगैरे तसं काय खायचं असेल तर ते आहे. त्याच्यानंतर इकडे मला तर सगळीकडे पावभाजीचेच प्रकार दिसत आहेत. पावभाजी जास्त आहे. आणि तुम्हाला एक दाखवते इकडे, तर आईस्क्रीम गोळा. म्हणजे इथं तुम्ही पाहिलं तर बाप रे बाप, म्हणजे जेवढे काउंट करतो तेवढे काउंट कमी आहे. इतके सारे इथे प्रकार आहेत आईस्क्रीमचे. तर गोळ्याचे प्रकार, आईस्क्रीम, फालुदा इथे बघू शकता किती सारे व्हरायटीज आहेत. म्हणजे तुम्ही विचारात पडताल की नेमकं खाऊ काय. इकडे सुद्धा इकडे सगळे सँडविच वगैरे, सँडविच, कॉर्न, आईस्क्रीम सगळं एकत्र इथे आहे. इकडे पाणीपुरी, पावभाजी सेम ॲज युजल. तिकडे इडली डोसा आहे जे तुम्ही इकडे पाहत आहात. इडली डोसा, शॉर्मा आहे, सँडविच, पिझ्झा, चायनीज, डोसा, पंजाबी आहे. परत पंजाबी कुल्फीचा वेगळा स्टॉल आहे. बनारसी गोळा आणि ज्यूस सेंटर आहे. गोळ्याचे पण वेगवेगळे प्रकारे तुम्हाला इथं पाहायला भेटेल. आणि इथं लोक कसं मस्त चटई टाकतात आणि इथं ऑलरेडी हॉटेलवाल्यांनी चटई टाकली. चटईवर बसायचं नाही तर तुम्हाला खुर्चीवर बसायचं, तर खुर्चीवर बसून तुम्ही खाऊ शकता. तर चला आता आम्ही काहीतरी खायला घेतो आणि आम्ही काय खायला घेतो ते तुम्हाला दाखवतो. इथं आपली पावभाजी, पुलाव, सँडविच आणि फ्राईंग. आपला स्प्रिंग रोल पण आलेला आहे. हाऊस द जॉश? हाय सर. गिरगाव चौपाटी आणि कसाब दहशतवादी, ज्यांच्यामुळे तो कसाब पकडला गेला असा हा शहीद आपले तुकाराम ओंबळे, ज्यांनी आपले प्राणपणाला लावून कसाबला पकडून दिलं आहे. हे बघा तुम्ही वाचू शकता.
26/11/2000 रोजी शहीद तुकाराम ओंबळे यांनी या स्थळी दहशतवादाविरुद्ध आपल्या प्राणांची आहुती देऊन साहसाची परंपरा कायम केली आहे. सल्यूट टू दिस मॅन. निवांत बसलेत आमच्या मरीन ड्राईव्हला. खूप मस्त वाटत होतं. मी तुम्हाला जसं म्हटलं कॅप्शनवरनंच की माझी एक विश कंप्लीट झाली आहे ड्रीम लिस्टमधून, तर ती हीच आहे. मरीन ड्राईव्हला मला जायचं होतं आणि निवांत बसायचं होतं, ते पण माझ्या लाईफ पार्टनरसोबत. आणि एकदम निवांत क्षण त्यांच्यासोबत म्हणजे पार्टनरसोबत मला घालवायचा होता, म्हणजे आहूंसोबत. मला खूप छान वाटलं आणि ते पण नाईटला इतकं शांत आणि खूप भारी वाटत होतं. मी तुम्हाला एक्सप्रेस नाही करू शकत माझ्या फिलिंग, पण मला खूप छान वाटलं आणि माझी विश पूर्ण झाली, हेच माझ्यासाठी खूप आहे. तर आम्ही आलो आता ताज हॉटेलला. रात्रीचे वाजलेत 2 वाजता. आम्ही रात्रीच्या मुंबई फिरतोय आणि आत्ता आलो ताज हॉटेलला. मला माहीत नाही तुम्हाला दिसत असेल की नाही नीट, पण मी तुम्हाला पूर्ण दाखवायचा प्रयत्न करते. एक्झॅक्ट ताज हॉटेलचे इथं आम्ही आहोत आणि रात्रीचे वाजलेत 2. तर मी इथं थोडंसं पुढं जाऊन दाखवते, म्हणजे लाईट चमकणार नाही. पाहू शकतो. तर गेटवे ऑफ इंडिया तर हे पण बघायचं होतं. तर 2 वाजता कसं ते बंद केलं होतं, त्यामुळे आतमध्ये जाऊ शकत नव्हतं. आणि मग अजून एक विश होती छोटीशी. ताज हॉटेलच्या तिथे बाहेर असं छान पार्टनरसोबत डान्स करायची इच्छा होती मला. तर मी आहूंसोबत छान डान्स केला आणि हा मोमेंट कॅप्चर केला आयुष्यभरासाठी. ही पण माझ्यासाठी खूप छान मेमरीज होती की रात्री 2 वाजता आम्ही छान असं डान्स करतो आहे. आणि आम्ही खूप छान फोटोज पण काढले. कॅमेरामन पण तिथे होता, जे आपल्याला अशा प्रत्येक पर्यटन स्थळी असतात जे फोटो काढतात, प्रिंट काढून देतात. तर ते पण फोटो मी तुम्हाला अटॅच म्हणजे पुढे दाखवेल. खूप सुंदर फोटो आले जामते तिथे. आणि त्याच्यानंतर आम्ही आमच्या परतीच्या प्रवासाला निघालोच होतो, पण त्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाचं ठिकाण जे आम्ही जाताना बघितलं होतं पण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करायचं राहिलं, ते म्हणजे CST छत्रपती शिवाजी महाराज, जे मेन पॉईंट आहे. आणि त्याच्यासमोर महानगरपालिका पण आहे मुंबईची. तर हे 2 गोष्टी कॅप्चर करायच्या राहिल्या, पण मग मी रात्रीचं कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला. तर अशा प्रकारे आम्ही ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. पूर्ण नाईट आऊट केला. साधारण 2-3च्या नंतर आम्ही निघालो आणि हे सगळ्या गोष्टी पाहून घेतल्या. म्हणजे खूप भारी वाटलं. आणि हा जो रोड आहे तो आहे अटल बिहारी वाजपेयी, जिथे समुद्राच्या वरून हा रोड बनवलेला आहे. आणि कॅमेरामध्ये दिसत नसेल पण साईडनं पूर्ण समुद्र दिसत होता. आणि हा रोड डायरेक्ट रोड होता, म्हणजे मध्ये आपल्याला ट्रॅफिक वगैरे काही लागत नाही, जसं एक्सप्रेस हायवे असतो तसंच. तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला कसा वाटला, पूर्ण मुंबई कशी वाटली, पूर्ण मुंबई नाही म्हणजे खूप थोड्या मिनटात थोड्या ह्याच्यातच तुम्हाला मुंबई दर्शन घडवलं. म्हणजे काय असा प्लॅन नव्हता, पण तो छान असा एक्झिक्यूट झाला. अनप्लॅन ट्रिप ऑलवेज बेस्ट प्लॅन. आम्ही पूर्ण नाईट आऊट, फर्स्ट टाइम मी असं कोणती तरी सिटी फिरते जी पूर्ण नाईट आऊट करून फिरते. आपण नेहमी सकाळचंच फिरतो, सकाळचं सगळं पाहतो, पण यावेळेस फर्स्ट टाइम मला मुंबई पाहिजे होती, ती मी नाईट आऊट करून पाहिजे होती आणि ती पाहिली आणि खूप छान मजा आलेली आहे. आणि आता वाजलेले आहेत 3. आता रिटर्नला निघालोय पुण्याला परत. आता आमच्या बरोबर मुंबई पुणे मुंबई असं झालेलं आहे. तर चला, ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. लाईक केलं नसेल तर लाईक करून घ्या, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मुंबईचा एक्सपिरियन्स जो आहे तो माझ्यासाठी खूप छान आहे. जे स्वप्न होतं एक मरीन ड्राईव्हवर जायचं, ते एक विश लिस्टमध्ये होतं माझ्या ड्रीम लिस्टमध्ये, तर ते कम्प्लीट झालेलं आहे आणि खूप छान वाटतंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक्सपिरियन्स ओव्हरऑल खूप भारी होता. जसं पुणे आपल्याला खूप म्हणजे आधी वाटायचं थोडंसं सुटसुटीत किंवा नाही का असं आहे की कंजेस्टेड वाटतं थोडंफार, थोडं जरी बिल्डिंग्स शेजारी असले काय, पण मुंबईत असं आहे की जिथे जिथे पाहावं तिथं कंटिन्युअसली बिल्डिंग्स, घरं,
माणसं, म्हणजे चालूच आहे सगळं काही. ते म्हणतात ना धावती मुंबई, कधी थांबतच नाही, म्हणजे कंटिन्यू चालूच असतं. तर तसंच इथे आहे पूर्ण. तर असं गोल गोल फिरल्यासारखं होतं, पण मुंबई काही थांबत नाही. आणि इथली माणसं वगैरे सगळे छान आहे. आणि बिल्डिंग्स एक से बडकर आहे, की वरती बघितलं तरी आपल्याला त्या बिल्डिंगकडे किती उंच आहे किती नाही असं बघितल्यानंतर चक्कर येईल असं आहे. तर ओव्हरऑल एक्सपिरियन्स मुंबईचा खूप भारी होता. लोक छान आहे आणि मुंबई पण भारी आहे. तर तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि असेच ब्लॉगसाठी स्टे कनेक्टेड. आणि असेच नवीन नवीन ब्लॉग तुम्हाला बघायला आवडतील का ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. बाय.